तर अगदी थोड्या वेळामध्ये आता ठाकरे गटाच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा सुरू होणार आहे आणि या मेळाव्याची सध्या जोरदार तयारी करण्यात आली आहे। NSCI डोम मध्ये हा मेळावा होणार आहे। मुंबई महानगरपालिकेवर एकजुटीने भगवा फडकवण्याचा निर्धार यात व्यक्त केला आहे। मुंबईचं भविष्य आणि मराठी माणसाचं अस्तित्व टिकवण्याचा संकल्प आहे। तर या मेळाव्यात आदित्य ठाकरे मुंबईतल्या मतदार याद्यांमधील कथित घोटाळ्याचा पर्दाफाश करणार आहेत। शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात ते या संदर्भात सादरीकरण करणार आहेत आणि त्यामुळे या सादरीकरणातून कोणते पुरावे समोर येतात याकडे आता लक्ष लागलंय। अबकी बार अपटी बार हे वर जे बसलेत त्यांना काही फरक नाही पडत आहे। त्यांना असं वाटतं आमचा दिल्लीत बसलाय ना बाप, मग आम्ही मस्त। पण नागरिक हे तुमचे बाप आहेत, ह्या इमारती पण नाहीत आणि ती वय वर्ष 4 वाले सगळे एक्सपायर्ड आहेत आणि सगळे तरी मग हा निवडणूक आयोग जे लोकांना म्हणजे सगळ्यांना कामाला त्यांना नेमतात, त्यांचे पगार देतात, मग कामं काय करतात अशी खोटी। म्हणून ते राऊत साहेब म्हणतात ना, हा निवडणूक आयोग नाही, हा भांडीघाशी आयोग आहे। दरम्यान वरळी डोम मधील निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरे मुंबईतल्या मतदार याद्यांमधील कथित घोटाळा उघड करणार आहेत। दिल्लीत राहुल गांधी यांनी केलेल्या सादरीकरणाप्रमाणेच आदित्य ठाकरे देखील मतदार याद्यांमधील घोळ याबाबत सादरीकरण करतील। 46 लाख लोकांनी मतदान केलं 5 नंतर, त्यांचा तुम्ही आम्हाला व्हिडिओ क्लिपिंग द्या अशी मागणी सातत्यानं निवडणूक आयोगाकडे केल्यानंतर सुद्धा निवडणूक आयोगानं अखेरपर्यंत ती दिली नाही। आज तागायत, नंतर तर नाहीच सांगितले। मग ही चोरी काय? तुम्ही जर अगदी पारदर्शक आहात आणि इतकं हास्यास्पद कारण दिलं होतं त्यांनी असं म्हटलं होतं की महिलांची प्रायव्हसी भंग होईल म्हणून आम्ही देऊ इच्छितात। ते काय रांगेत उभारलेल्या मतदार आहेत त्या? इतकं हास्यास्पद उत्तर देणारा ह्या देशाचा निवडणूक आयुक्त असेल तर तुम्ही समजून जा। आणि म्हणून या संदर्भात आता सातत्यानं ती परिस्थिती आहे ती परवा पनवेलचे होते, आणखीन कुठे अनेक आमदारांनी आपापल्या ठिकाणचं दाखवलं। आज माननीय आदित्यजी ठाकरे इथे त्यांच्याही मतदारसंघात किंवा अन्य कुठे असेल तर ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करणार आहेत आणि ते अतिशय महत्त्वाचं असेल आणि त्यातनं आमच्या कार्यकर्त्यांनी अधिक सतर्क व्हावं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।